अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोण दोषी असतील, या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल। आणि जर समजा त्यांनी आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला, आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे। एक साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे उपलब्ध नव्हती, म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या, एक 4 वर्षाची आणि एक 24 वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं। काय आमच्यावरती बितली असेल ते आम्हाला माहिती आहे। ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे। 3400 करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे, त्यातला 2 करोड तरी आरोग्यावरती खर्च करा, 10% तरी त्याच्यावरती खर्च करा। आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय? आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्याला लॉक करून टाकू। बस आम्हाला माझ्या सख्या छोट्या भावाचा फोन आला सकाळी 8 वाजता। डायरेक्ट त्याने हे सांगितलं की थोडी नाही आहे, आपली भाऊ नाही राहिली। थोडासाही वेळ दिला नाही की त्याच्यापर्यंत पोहोचू किंवा तिचा काय स्टेटस आहे समजेल, आम्हाला कशी आहे ती बघायलाही नाही भेटला। मी सरळ सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलला न्या, आपलं कल्याण डोंबिवली ग्रामीण विभाग आहे, सर्वात जास्त साप इकडे आहेत, तुम्ही ठाण्याला का पाठवताय? इथं का नाही येते उपचार, का नाही इथे झाले? किती वेळ वाया गेला? छोटं बाळ येते 4.5 वर्षाचं, किती सहन केलं हो। सटीक खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करना ना भूलें।